सरकारी वकिलांनी देखील आरोपीला विचारलं की तुला नेमकी शिक्षा काय दिली पाहिजे। त्यावेळी त्याला वेळ देखील देण्यात आलेला आहे, कारण आरोपीला काही बोलायला सुचत नसल्यामुळे आरोपीला न्यायाधीशांकडून वेळ देण्यात आलेला आहे की तू थोडा विचार करून या सगळ्या नेमकं काय तुला शिक्षा द्यावी या संदर्भात सांग। आणि या सगळ्या घटनेसंदर्भात आरोपीने देखील संपूर्ण घटनाक्रम हा कोर्टासमोर मांडलेला आहे आणि त्यांनी देखील हा गुन्हा केल्याचं मान्य केलेलं आहे। आणि त्यामुळे आता या घटनेचा नेमकं काय निकाल येतो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। सामान्य माणसाला पचनी पडणारा हा गुन्हा नाही असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि महिला आणि मुलींना समाजात सुरक्षा असावी, कायद्यात बदल केला पाहिजे असं देखील कोर्टाचं एकूण निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। समाजात एक संदेश गेला पाहिजे असंही कोर्ट। बिलकुल, योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलेली आहे, कारण मृत्यूदंड जर दिला नाही तर तो आणखी काही गुन्हे जेलमध्ये सुद्धा करू शकतो। आता मोठी शिक्षा दिली नाही तर त्यासोबत पीडिता सुट्टी असल्यामुळे आजीकडे राहायला गेली होती असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। नसरापूर प्रकरणामध्ये कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला तर 25 तारखेपासून आरोपी पीडितेची रेकी करत होता असंही सरकारी वकिलांनी म्हणणं मांडलं। तिच्यावरती अत्याचार केल्याचं मेडिकल रिपोर्टमुळे सिद्ध झालेलं आहे असंही सरकारी वकिलांनी सांगितलं। तर अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे का असा सवाल सरकारी वकिलांनी केला। पीडितेच्या मृत्यूनंतरही मृत शरीरावरती आरोपीने अत्याचार केले, तर आरोपीला मृत्यूदंड जर दिला नाही तर तो जेलमध्ये काय करेल याची शाश्वती नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांचा। तर आता मोठी शिक्षा केली नाही तर जनतेवरती वेगळा परिणाम होईल किंवा वेगळा मेसेज जाईल। गंभीर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर जनतेवर वेगळा परिणाम होईल। चिमुकलीचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं असा युक्तिवाद वकिलांचा। आता मोठी शिक्षा केली नाही तर जनतेत वेगळा मेसेज जाईल, वेगळा परिणाम होईल, त्यामुळे आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असा युक्तिवाद वकिलांकडनं कोर्टात आज करण्यात आला। गंभीर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर जनतेवर वेगळा परिणाम होईल। या चिमुकलीचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली आहे। तर मृत्यूदंड जर दिला नाही तर आरोपी जेलमध्ये आणखी काही कृत्य करू शकतो, तो काय करेल याची शाश्वती नाही। फक्त वासनेसाठी आरोपीनं हे कृत्य केलं असं वकिलांचं म्हणणं। त्यामुळे आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर जनतेमध्ये वेगळा संदेश जाईल असं वकिलांचं म्हणणं होतं। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। त्यामुळे आता कोर्टाकडनं काय निकाल दिला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नसरापूर प्रकरणामध्ये 1 मे रोजी जो काही चिमुकलीवरती अत्याचार झालेला होता त्या प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळे हा दोषी सिद्ध झालेला आहे। मात्र आता त्याला कोर्टाकडनं काय शिक्षा सुनावली जाते, मृत्यूदंडाची की जन्मठेपेची? मात्र जन्मठेप दिली तर तुरुंगामध्ये त्याच्याकडनं आणखी काही कृत्य होण्याची शक्यता आहे। तो काय करेल तुरुंगात याची शाश्वती नाही, त्यामुळे सरकारी वकिलाकडनं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या दरम्यान आरोपीला कोर्टाकडनं तू 1 मे रोजी काय केलंस, काय कृत्य केलंस, तूच आठव आणि तूच सांग काय शिक्षा देऊ अशी देखील विचारणा केली। फाशीची शिक्षा होतीये की जन्मठेपेची? फाशीची शिक्षा देऊ की जन्मठेप अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली। चिमुकलीच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्यावरती अत्याचार केले गेले, फक्त वासनेसाठी आरोपीनं हे कृत्य केलं असं वकिलानं कोर्टामध्ये म्हणणं मांडलं। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी।